हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सुंदर असे क्रोशा कर्टन टाय शिकणार आहोत. अगदी नवीन शिकणारेसुद्धा हे सहजरित्या बनवू शकतील. हे बघा, पडद्याला अशा प्रकारे हे लावायचे आहे. किती छान दिसतंय बघा. चला तर मग हे कसे बनवायचे ते बघूया. 4 प्लाय लोकर घेतलेली आहे. मी ऑरेंज रंग घेतलेला आहे. तुम्ही येलो रंग घेतला तरी चालेल. 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. सुरुवातीला 4 साखळ्या करा, 4 चेन्स. आता पहिल्या साखळीची स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे आहेत. 12 DC. पहिला 3 साखळ्यांचा खांब झाला आणि आता उरलेले 11 खांब करून घेऊ. हे बघा, माझे 12 खांब बनवून झालेले आहेत. आता जो पहिला खांब आहे इथे स्लिप स्टिचने जोडायचा आहे. हे बघा, आता परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला, फर्स्ट DC. आणि त्याच गॅपमध्ये अजून एक DC करायचा आहे. म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण 2 खांब केलेले आहेत. आता नेक्स्ट गॅपमध्ये अजून 2 DC करा. आणि आता हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. 2 DC इन इच गॅप. हे बघा, माझे खांब बनवून झालेले आहेत. टोटल 24 खांब झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे आहेत. एकाच गॅपमध्ये 2 खांब. 2 DC इन सेम गॅप. हे बघा, आता पुढच्या गॅपमध्ये 1 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. एका गॅपमध्ये 1 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, परत 1 खांब, नंतर 2 खांब. असा हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, हा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे. टोटल 36 DC झालेले आहेत. 36 खांब. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडल्यानंतर 3 साखळ्या करा. आणि आता पुढच्या गॅपमध्ये 1 खांब करा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचा आहे. आता परत पुढच्या गॅपमध्ये 1 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 खांब आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. 1 + 1 + 2 अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. पहिल्या गॅपमध्ये 1 खांब, दुसऱ्या गॅपमध्ये 1 खांब आणि तिसऱ्या गॅपमध्ये 2 खांब. असा हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, माझा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे नेहमीप्रमाणे. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हा आपला सूर्यफुलाचा मधला भाग झालेला आहे. आता आपण पाकळ्या बनवायला घेऊया. स्लिप नॉट केली ऑरेंज कलरची आणि आता ती कुठल्याही गॅपमध्ये जॉईन करायची आहे. स्लिप स्टिच केली आणि त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा केला. हे बघा, आता पुढच्या गॅपमध्ये अजून एक सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आणि 5 साखळ्या करायच्या. 5 चेन्स. 5 साखळ्या झाल्यानंतर त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. म्हणजे आपण काय केलं, 2 सिंगल क्रोशा केल्यानंतर तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 5 चेन आणि सिंगल क्रोशा असं केलं आहे. आता परत 1 सिंगल क्रोशा, पुढच्या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये इथे 1 सिंगल क्रोशा, 5 साखळ्या आणि 1 सिंगल क्रोशा त्याच गॅपमध्ये. आपण पाकळ्या बनवण्यासाठी 5-5 साखळ्यांचे लूप बनवत आहोत. हे बघा, या लूपमध्ये आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत. आता हा राऊंड असाच पूर्ण करा. सिंगल क्रोशा, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा झाल्यानंतर तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 5 साखळ्या आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा.
अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पहिले सिंगल क्रोशा जो केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडलं. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा. आणि आता आपल्याला या लूपमध्ये पाकळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. पहिले आपण इथे 6 खांब करायचे आहेत. 6 DC इन ए लूप. पहिला झाला खांब, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा खांब. 6 खांब झाल्यावर 2 साखळ्या करायच्या आणि त्याचा पिको करायचा. हे 2 लूप जे दिसत आहेत तुम्हाला ते सुईवर अशा प्रकारे घेऊन तिथे स्लिप स्टिच करायची. हे बघा. आणि आता अजून 6 खांब करायचे. 1 2 3 4 5 आणि 6वा खांब. अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झाली आहे. 6 खांब, 2 नंतर 2 साखळ्यांचा पिको आणि परत 6 खांब. आता आपल्याला सेंटरला जॉईन करायचं आहे. हा याचा आहे आणि हा याचा सिंगल क्रोश आहे. मधले हे 2 सिंगल क्रोश आहेत त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायची आणि परत या 5 साखळ्यांच्या लूपमध्ये 6 खांब करायचे. 2 3 4 5 आणि 6. 6 खांब झाल्यावर 2 साखळ्या आणि त्याचा पिको. हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे. सरावाने नक्की जमेल. आता परत 6 खांब म्हणजे 6 DC इन ए लूप. म्हणजे आपली एक पाकळी तयार झाली. हे बघा किती छान दिसते पाकळी. आता परत सेंटरला जॉईन करायचं आहे. 2 सिंगल क्रोशाच्या सेंटरमध्ये स्लिप स्टिच आणि परत पुढची पाकळी. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. सगळ्या 5 चेनच्या लूपमध्ये एक एक पाकळी बनवून घ्या. हे बघा माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. किती छान दिसते पाकळ्या बनवून झाल्यानंतर. आता 2 सिंगल क्रोशाच्या सेंटरला स्लिप स्टिचने जोडून घ्या. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. मैत्रिणींनो, आता आपण हे सूर्यफुलाचा जो ब्राऊन कलरनी सर्कल बनवला आहे तसाच सर्कल आपल्याला हिरव्या रंगाने बनवायचा आहे. अगदी तसाच. हवा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ परत रिवाइंड करा आणि बघून घ्या. मी हे बघा बनवून घेतलेला आहे सेम साईजमध्ये. आणि आता काय करायचं आहे, ह्यालासुद्धा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा मी बनवून घेतलेल्या आहेत पाकळ्या सेम जसं आधी केलं तसंच. दोन्ही पीस सेमच आहेत. फक्त एक हिरव्या रंगाचा सेंटर आहे, एक ब्राऊन कलरचा सेंटर आहे. आता हे छोटंसं सूर्यफूल बनवलं मी लटकनच्या इथे. तिथे कसं बनवायचं ते मी दाखवते. ब्राऊन कलरची लोकर घेतलेली आहे. 4 साखळ्या करा. पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या रिंगमध्ये टोटल 12 खांब करून घ्या. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा 12 खांब 12 DC मध्ये बनवून झालेले आहेत. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता परत 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला आणि दुसरा खांबसुद्धा त्याच गॅपमध्ये करायचा आहे. 2 DC इन सेम गॅप. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 खांब करायचे आहे. हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. 2 DC इन ईच गॅप. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. टोटल 24 खांब होतील.
हा बघा माझा राऊंड पूर्ण झाला आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. हे बघा असे दिसेल. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. अशा प्रकारे आपण 2 छोटे सनफ्लॉवर बनवणार आहोत, म्हणून 2 छोटे ब्राऊन कलरनी सर्कल बनवून घेतलेत. आता ह्याच्या पाकळ्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. स्लिप नॉट करून घ्या. कुठल्याही एका गॅपमध्ये जोडायचं आहे. तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. दुसरा खांबसुद्धा त्याच गॅपमध्ये करायचा आहे. 2 खांब झाल्यानंतर 2 साखळ्या करायच्या आणि त्याचा पिको करायचा, जसं आधी केलं होतं तसंच. आणि अजून 2 खांब सेम गॅपमध्ये करायचं आहे, त्याच गॅपमध्ये. म्हणजे आपण एकाच गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्यांचा पिको आणि 2 खांब असं बनवत आहोत. आता एक गॅप स्किप करायची, सोडून द्यायची आणि पुढच्या गॅपमध्ये तसंच बनवायचं आहे. 2 खांब, 2 साखळ्या, त्याचा पिको आणि 2 खांब. अशा प्रकारे ही छोटी पाकळी तयार झाली. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. चला तर मग तुम्ही सगळ्या पाकळ्या बनवून घ्या. हे बघा सगळ्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. अशा प्रकारे आपले 2 छोटे सनफ्लॉवरचे सर्कल रेडी झालेत. हे बघा. आता पडद्याला टाय करण्यासाठी म्हणजे गाठ बांधण्यासाठी दोरी बनवायची आहे. आता मी इथे 120 साखळ्या करणार आहे. तुम्हाला जर जास्त हव्या असतील करू शकता, 130, 150. मी 120 साखळ्या बनवून घेते. हे बघा 120 साखळ्या बनवून झाल्या. आता दुसऱ्या साखळीमध्ये आपण सिंगल क्रोशा करणार आहोत. प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू. हे बघा 120 साखळ्यांवर सिंगल क्रोशा एक एक बनवून झालेला आहे. आता आपल्याला अशीच अजून एक दोरी बनवायची आहे. मी बनवून घेतलेली आहे. हे बघा 120 साखळ्यांची दुसरी दोरी. आता ही अशा प्रकारे छोट्या सूर्यफुलाला शिवायची आहे. ब्राऊन कलरचा दोरा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे शिवून घ्या. असंच मी दुसऱ्या छोट्या सूर्यफुलाला सुद्धा दोरी लावून घेतलेली आहे. हे बघा. आता सूर्यफुलाचे एवढे पार्ट आपण बनवलेले आहेत, 4 आणि 2 दोऱ्या. आता हे मोठं सूर्यफूल जे आहे त्याला आपल्याला बॅक साईडला पाठीमागे जॉईन करायचे आहेत या दोऱ्या. अशा पद्धतीने हे बघा इथे शिवून घ्या हिरव्या रंगाच्या दोऱ्याने. जसं आपण छोट्या सूर्यफुलाला असं शिवलं होतं त्याचप्रमाणे हे स्टिच करून घ्या हिरव्या रंगाच्या धाग्याने. हे बघा मी दोन्ही साईडला शिवून घेतलेल्या आहेत दोन्ही दोऱ्या. अशा प्रकारे दिसेल. आणि आता हे सूर्यफुलाच्या बॅक साईडला ब्राऊन कलरचा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्या. सरळ बाजू वर आली पाहिजे. हे बघा. व्यवस्थित पाकळ्या ॲडजस्ट करून घ्या. 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी अशी ॲडजस्ट करून
ब्राऊन कलरच्या धाग्याने गोलाकार शिवून घ्या. चला तर मी हे 2 पार्ट शिवून घेते व्यवस्थित. तुम्ही पण शिवून घ्या. आता आपल्याला हे छोटे सूर्यफूल जे बनवले आहेत तिथं हा हिरवा पार्ट दिसत आहे. तर ब्राऊन कलरचा आपण हा सर्कल बनवला तसाच एक सर्कल बनवायचा आहे. हे बघा मी बनवून ठेवलेला आहे आणि तो इथे स्टिच करायचा आहे गोलाकार ब्राऊन कलरच्या धाग्याने. चला तर मग दोन्ही सूर्यफुलाचे आपण असे स्टिच करून घेऊया. आपल्याला 2 छोटे ब्राऊन कलरचे सर्कल बनवावे लागतील आणि अशा प्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे. अजून एक तुम्हाला या 2 पार्टच्या मध्ये जर फुगीर भाग हवा असेल तर तुम्ही तिथे कॉटन भरू शकता. जे सॉफ्ट टॉईजमध्ये यूज होतं ते, किंवा आपला मेडिकेटेड कॉटन यूज केला तरी चालेल, म्हणजे फुगीर पण राहील. मी काही यूज केलेला नाही आहे. आता अशा प्रकारे एक्स्ट्रा धागे हाईड करून कट करून घ्या. हे बघा म्हणजे आता हिरव्या रंगाची स्ट्रीप दिसत नाही आहे, किती छान दिसते. असाच दुसरासुद्धा सूर्यफुलाचा पण जॉईन करून घ्यायचा आहे. हे बघा मी दोन्ही साईडला जॉईन केलं आहे. एक्स्ट्रा धागे कट केलेले आहेत. सूर्यफूलसुद्धा आपलं रेडी आहे. इथे सुद्धा तुम्ही 2 पार्ट जॉईन करताना मध्ये कापूस भरायचा असेल तर भरू शकता. त्यांनी एक वेगळा इफेक्ट येईल, 3D इफेक्ट येईल. फ्रेंड्सनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक कमेंट करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू.